हमारी बेसक पासक. आता तुला धुळ्याला पाठवते. मेरे बाग में आना डबल राशन कार्ड डबल आधार कार्ड चालून जाईल ना तुझं. आणले का मग खुर्चीवरती बस ना. बसू का मग खुर्चीवर हा बसू बस. बसा का रे खुर्चीचं तोंड कुठं आहे आता आणि तुझं तोंड. अरे मग फिरून बस ना. अरे वा तुझी बसण्याची पद्धत. का रे आता तुझं तोंड कुठं झालं. खोपडीकडे अरे खुर्चीच. आता मागे मग इकडे महाग काय तुझी टीव्ही धावतो का. किराय ना त्या रोज अरे खुर्चीच्या बाहेर निघाल फिरून बस. किराय पिराय माटाक ती भाकर खायला द्या ती बी जिराय की कवयची अरे फिरून बसला मग असं बसतं का खुर्चीवर. जायले का हा दासी ए दासी ओ दासी आई खुर्ची गई वापसी. तू आमनी बायको कवची तू बसा काय माझा शिकव. दासी हा तू मन बायको कळे वशी तू गेल्यावर ती एकदा गई मुंगी. हा, अरे कोणी तीच तब्येत बरोबर नाही. हा तब्येत डाऊट आहे. इंजेक्शन मारली तुला मग मी जख माराली. आटला तो डॉक्टर बनवले तुला. सकाळी तिला ऍडमिट करावं लागेल ना. तू काय बसव देऊ का हा आमले पोहोचल आम तू काय करतो रे. पोसड देत म्हणतो मग अजून नको पोहोचवतो तुला पोहोचवणार टाइम सांगतो मी. दरवाजा पोसड देत म्हणतो अरे ती आजारी पडली गेली नाही. बाई तुझ्या चंद्रगडावरती भंडाराच्या राशी पडल्या. असं तुझ्या चंद्रगडाकडे पठारावरती भंडार नाही म्हणून तुझ्याकडे भंडारा नाही. म्हणजे माझ्या घरी पठारावरती भंडाऱ्याचे म्हटलं नाही. नाही असे शासन आहेत आणि याच्यावरती तुला बसण्याचं माहिती नाही. आपले बसता येत नाही ना ताई दासी त्याला बसून दाखव. हा ती उठले का लगेच तू बसायचं. हा, बसू काय नाही तो तो बैस काय ती बायको आहे का नाही बस म्हणे ताई असं बसायचं का. मला पहिले तर सांग तुमच्या मांडीवरती बसतं का. मला माहिती आहे का ती बसायला उठणी का जा. तुला एवढी जाणीव जमली दासी बी दिसत नाही का. मी म्हणतो उलटी काही होई काय म्हणतात ती. अरे तू उठल्यानंतर तुला बसायचं सांगितलं मी. बहिणा ते लागणार सर्वांना. अरे नाही जरा बस खुर्चीवरती बस. सिंहासन साफ करून दे का त्यांना. कर साफ कर. व्यवस्थित साफ करून दे. हेंगडूचे आहेत ते. बसा. अरे व्यवस्थित खुर्चीवरती बस ना. काय झालं. हा माझ्या दरबाराची रीत आहे. ती साफ करत आहे खुर्ची. अरे तुझे कपडे खराब व्हायला नको म्हणून ती झटकून टाकते हे. अरे पडी गवताळी भरू नको मी अरे मग तू मागं बघायचं ना बसायच्या टायमाला. नको उठतो आते बसला मी तुला ना रहाणे आरती करून येते तुझी. ये का ताड घे. मारिते तुला दादा बाळू मी देताच निया मारिते तुला मला दादा बाळू मी देताच
तुला परितराज यावो प्रदाना बाई, हा कर्माचे सत्य धर्माचे बहीण आहे. बरोबर आहे. आणि बहिणीचं नातं म्हटलं तर जगात श्रेष्ठ नातं आहे लागत्या. फार मोठं नातं आहे. बरोबर. बाई तुमच्यासारखी बहीण दिवाया खाली लेणार नाही मी. का रे म्हणजे मी एवढ्या प्रेमाने तुझी आरती करून घेतली, नाही तुला दिवाया खाली लेणारच नाही पण मी. म्हणजे तुम्हाला दिवाळी अखाजीला आणणार नाही. तुला वळलेलं येस वळले. अगं बाय बाय बाय. म्हणजे साल बदल, कायदा बदल, या गावने रीत आहे ना. महिना बदल, मी रीत बदल करत असतो या आणि गावी. तू या गावाची रीत गावाला न सांगू एक बी बाई दिवाळी कधी राहणार नाही. एक बहीण आणायची नाही. फक्त दिवाळीला नाही, अखाजीला नाही, फक्त वडील आणि फक्त वळीला आणायची. का रे वळीला का आणायची बहिणीला? तुझ्यासारख्या बहिणीला होळीच्या दिवशी का आणायची? हा असा मोठाचा उद्योग सोड. 2-4 ट्रॅक्टर लाकडीला येसू असा आणि ती होळी धड सलगनी असे लाकडं लावून देणार, गवऱ्या लावून देणार, कवऱ्या लावते ना, लाकडं लावते ना, ही चटू देणार, होळी चेटू देणार. म्हणजे मग तुझ्या हातामध्ये ताट देणार, पूजाचं ताट देणार लागायचा. तुला पूजा करायला लावणार. वाद वास पूजा करायला पूजा लागायची. करता करता तुला होळीत लुटून देणार. काय झालं? तुझी होळी मन उठी दिसून अरे तुझ्या बापाच्या घराचं खाती कमी, दोन बापना करणं काय राहतं तुझ्या बापाची ठेवायला का तिथं? बरोबर आहे. आमचं नाही धर्माची करायचं. नसून तू धर्माची बहीण आहे. मग परंतु या बागी भावापसी बाई कसे? माझ्या ताटामध्ये टाकण्यासाठी, तुझ्या ताटात टाकण्यासाठी माझ्यापाशी पैसे नाही. अरे 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 म्हणून बसलेले माझे आई बाप अरे वा. आया बहिणी बसल्या आहे. हा 10 रुपये 5 रुपये असं तुझ्या ताटामध्ये टाकणार रे बाई. लाडक्या तुला मी माहेरची साडी घेऊन देणार. अरे वा. याला म्हटलं की नाही बहीण भावाचं नातं. अरे माझं तुझं धन दौलत पैसारखं सोनं नाणं दागदागिना मला काही नको. तुझ्या हाताची माहेरची साडी असली ना ती मला भरपूर झाली.
काय रे? बसलेले रशीतून बसलेले आहे बहिणी बसलेले मायबाप चंद्रगडाच्या खाली जाणारी माणसा आणि माझ्या माझा आई बाप आणि बहिणी असं 1 रुपया 2 रुपये त्यांच्यापासून मी भूक मागून तुला मायाची साडी घेणारी लाडकी. शाबास. बाई हा. जरा इथं थांब जिंजूरगडाच्या खाली जातो आणि तुझ्यापाशी मी भीक मागून आणते. काही हरकत नाही लागत्या धर्म करा माये कोणी धर्म करा माये धर्म करा
सत्य धर्माची बहीण आहे. वारे वा. बसलेले माझा आई बाप असा त्याने तुला 10 रुपये 20 रुपये शाबास. त्याच्या ताटामध्ये टाकले आहे. हीच मायेची साडी समजून या बागे बाबा गणेश लाडकी बहिणीला किती मोठी साडी घेतली लाडक्या 1000-2000ची तरी बहिणीचं मन कधीच भरत नाही. अरे पण परंतु बहिणीची आशा हा शेवटची मायेची साडी बरोबर बहिणी देखायला राहत नाही. काही बाळा पाठीमाग तिला डोळे नाही. शेवटची मायेची साडी भावाच्या घरची असली तीच बोलवण खरी बहिणीची असते. अरे ज्या बहिणीला भाऊ नाही ना त्या बहिणीला विचार की भावाची किंमत काय असते. आणि ज्या भावाला बहीण नाही त्या भावाला बहिणीला विचारा की भाऊ काय असतो. एखाद्या अभागी बहिणीला भाऊ नसतो. असा दिवाळी आकाश आली म्हणजे ती बाई सारखी रस्त्याकडे बघती. आज माझा बंधू राजा राहिला असता बरोबर मला आकाशी दिवाळी साडी घेतली असती असा किंवा माझा भाऊ माझ्याकडे आला माझ्या हाताने राखी बांधून घेतली असती. बरोबर आहे का म्हणून ती बहीण नाराज होऊन घरामध्ये चालली जाते. असा असरून राहते आणि घरामध्ये तिची गुपचूप असते. वारे वा. म्हणून बाई ही माहेरची साडी समजून जगामध्ये याच्याकडे पलीकडचं कोणचं नात्याचं नातं नातं श्रेष्ठ नाही आहे. जर कधी पाण्यात लाठी टाकली पाण्याचे धडभाग होणार नाही. पण बहीण भावाच्या प्रेमामध्ये कधी अंतर पडत नाही. ऐकता ना तू तो भावाचा असो त्या पाठीचा पाचवीच असतो. मानलेले सख्या बहिणीपेशी मानलेला भाऊ फार घनिष्ठ असतो.
जग माराले बाई आम्ही